Hello students, in our previous lecture we discussed about solid state introduction as well as type of solid, molecular solid and the types, polar, non-polar, hydrogen bonded solids, and another type of solid, that is ionic solids, metallic solid and covalent solids, covalent or network solid. Then before that, one thing is remember for our solid and their forms. There are one important forms, that is isomorphous solid and polymorphous solid. या दोन गोष्टी आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. आयसोमॉर्फस आणि पॉलिमॉर्फस यावर बरेचदा बोर्ड एक्झाम मध्ये वगैरे क्वेश्चन येतो. व्हॉट इज आयसोमॉर्फस, व्हॉट इज पॉलिमॉर्फस वगैरे. तर हा सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे. आयसोमॉर्फस आणि पॉलिमॉर्फस याबद्दल मी तुम्हाला एकदा थोडक्यात सांगतोय. A phenomena in which two or more crystalline substances shows same crystalline structure. Which shows same crystalline structure is called as isomorphous. Isomorphous, iso means same, morphous forms shows same crystal structure called isomorphous. Like example तुम्ही घेऊ शकता sodium fluoride NaF plus MgO, as well as we take K2SO4 as well as K2SeO4. हे दोन पण एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे फॉर्म सेम आहे, स्ट्रक्चर सेम आहे. Then what about polymorphous? Poly means many, many forms. असं लक्षात ठेवा. Single substances which crystallize in two or more forms under different condition or of solidification is called the polymorphous. एक सिंगल सबस्टन्स आहे, तो वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये असू शकतो. पॉलिमॉर्फस फॉर्म्स आर कॉल्ड अलोट्रॉपिक फॉर्म्स. दुसऱ्या पद्धतीत तुम्ही त्याला पण बोलू शकता अल्ट्रॉपिक्स. दॅट इज अलोट्रॉपिक फॉर्म्स. Polymorphic forms are called allotropic forms also. For example, carbon have two allotropic forms like graphite, diamond. Okay, हे सगळे आपण allotropic forms. Sulfur have also different type of allotropic forms. Then यानंतर आपण आता पुढचा पार्ट पाहणार आहोत, तो म्हणजे आपला युनिट सेल. युनिट सेल ऑफ क्रिस्टल लॅटिस और क्रिस्टल लॅटिस हे आता डिटेल्स मध्ये आपण पाहूया. व्हॉट इज युनिट सेल? आता हा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. तुमच्या समोर मी आता एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला एक क्रिस्टल लॅटिस दिसत आहे. आता हे सर्व पॉइंट्स जे दिसत आहेत ते सर्व लॅटिस पॉइंट्स आहेत. ओके, ऑल दीज आर द लॅटिस पॉइंट्स. आणि ह्या सगळ्या ज्या लाईन्स दिसतात ते आला आपण म्हणतोय लॅटिस लाईन. ऑल दीज आर द लॅटिस लाईन. when we join that lattice point with a line, then we get a typical type of geometry. आपल्याला एक विशिष्ट प्रकारची जिओमेट्री मिळते जेव्हा आपण ह्या लॅटिस लाईन जॉईन करतो तेव्हा. ठीक आहे, तर हा युनिट सेल म्हणजे नेमकं काय? जसं की आपल्या बॉडीचा विचार करू आपण, जसं की आपल्या टिश्यूचा विचार करू. फॉर एक्झाम्पल, आपल्या बॉडीमध्ये ज्या टिश्यू आहेत त्या टिश्यू कशा तयार झाल्या? उदाहरणार्थ सेलचा ग्रुप झाला आणि मग त्यापासून टिश्यू तयार झाले, मग टिश्यू पासून ऑर्गन्स क्रिएट झाले आणि टोटल बॉडी बनत गेली, असं बायोमध्ये बघतात. तसं आता या ठिकाणी आपण एक क्रिस्टल आपल्याला बघायचं, क्रिस्टल लॅटिस बघायचा, तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक युनिट सेल पाहणं महत्वाची गरज आहे. युनिट सेल कंबाईन होत गेले इन अ रिपीटिंग पॅटर्न, देन वी गेट अ क्रिस्टल लॅटिस. जसं आपल्या टिश्यू साठी एक सेल आवश्यक आहे, तसं एखाद्या क्रिस्टल लॅटिसला फॉर्म होण्यासाठी एक युनिट सेल आवश्यक आहे. म्हणजेच हा एक युनिट सेल, युनिट सेलचा जर बंच या ठिकाणी तयार झाला रिपीटिंग पॅटर्न मध्ये, एक रेग्युलर इंटरव्हल मध्ये, तर या ठिकाणी टोटल युनिट सेल जर जॉईन झाले तर आपल्याला काय मिळतो? मग एक क्रिस्टल लॅटिस मिळतो. आता बघा, क्रिस्टल लॅटिस आपल्याला या ठिकाणी पुढे बघायचे आहे. जवळपास 14 टाइप्स ऑफ क्रिस्टल लॅटिस आर देअर. दे आर कॉल्ड ब्रॅव्हियस लॅटिस. तर यावर तुम्हाला आणखी पुन्हा शेवटी ट्रिक सांगणार आहे मी, त्यावरून तुम्हाला जवळपास 14 ला 14 ब्रॅव्हियस लॅटिस लक्षात राहतील. ना हे जे तुम्हाला पिंक कलर दिसते त्यामधला एक युनिट सेल मी तुम्हाला दाखवलेला आहे.
एक जो दिसतोय तो एक युनिट सेल आहे. देन there are 14 possible three-dimensional lattice known as Bravais lattice. Characters of the crystal lattice. Each point in a crystal lattice is called a lattice point or lattice site. ग्रीन तुम्हाला पूर्ण पॉइंट दिसतात, सगळे काय आपण म्हणतो त्याला लॅटिस पॉइंट म्हणतो, as well as we call lattice site. Each lattice point represent one constituent particles, that is atom, molecule or ion. या लॅटिस पॉइंटला रिप्रेझेंट कोण करत आहे? ॲटम, मॉलिक्यूल as well as ion represent all these lattice point. Lattice points are joined by the straight line to bring our geometry. तुम्हाला मी आधीच सांगितलं, या लॅटिस पॉइंटला आपण जर जॉईन करत गेलो तर आपल्याला एक विशिष्ट प्रकारची जिओमेट्री मिळत जाते. दॅट इज अवर क्रिस्टल लॅटिस. देन हे बघा क्रिस्टल लॅटिस आहे आणि आता हे तुम्हाला एक युनिट सेल दाखवलेला आहे. असे युनिट सेल रिपीटिंग फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी जोडले गेलेले आहे. देन त्यामधला एक पार्ट जो आपण आता पाहतोय, युनिट सेल म्हणजे नेमकं काय? युनिट सेलची पण डेफिनेशन तुम्हाला पॉसिबल आहे येण्यासाठी, बोर्ड एक्झाम मध्ये कदाचित विचारली जाऊ शकते. व्हॉट इज युनिट सेल? The smallest portion of a crystal lattice which when repeated in a different direction generate the entire lattice. एक स्मॉलेस्ट पोर्शन, जसा की आपल्या टिश्यू मध्ये एक स्मॉल पोर्शन असतो सेलचा, तसं एका क्रिस्टल लॅटिस मध्ये स्मॉलेस्ट पार्ट जो असणार आहे तो कोणता असणार आहे? युनिट सेलचा असणार आहे. स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ क्रिस्टल लॅटिस which when repeated in a different direction, वेगवेगळ्या डायरेक्शननी हे युनिट सेल्स अरेंज केलेले आहे. लेफ्ट साइड, राईट साइड, टॉप साइड, बॉटम साइड, सर्व साइडला ह्या युनिट सेल्स अरेंज केलेले आहेत. कॅरेक्टरिस्टिक बघूया थोडक्यात. युनिट सेलची डायग्राम या ठिकाणी पाहू आपण. तुम्हाला युनिट सेलची डायग्राम या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहे. दिस इज अवर सिंपल क्यूब. एक क्यूब काढलं मी. इट्स अ डायमेन्शन अलॉंग 3 एजेस, दॅट इज ए बी सी. ह्या त्याच्या एजेस दिसतात आपल्याला. ए आहे, हे बी आहे आणि हे सी ह्या एजेस. आणि त्यामधले हे अँगल्स या ठिकाणी क्रिएट झालेले अल्फा, बीटा अँड गॅमा. दीज आर द अँगल बिटवीन दीज 3 एजेस. ओके, एजेस ऑब्झर्व करा, ए बी सी अँड अँगल्स अल्फा, बीटा अँड गॅमा. ओके, now again this unit cell is classified in main 2 categories. युनिट सेलचं पुन्हा क्लासिफिकेशन झालं 2 टाईप मध्ये. त्यामध्ये एक आहे प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि दुसरा पार्ट आहे तो म्हणजे सेंटर्ड युनिट सेल. युनिट सेल पाहिलं आपण, एक अरेंजमेंट आहे रिपीटिंग पॅटर्न मध्ये आणि त्यापासून तयार होतो आहे एक क्रिस्टल लॅटिस. तर मग आता युनिट सेलचे पुन्हा 2 भाग पडतात, प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि सेंटर्ड युनिट सेल. तर पहिल्यांदा बघूया आपण प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे नेमकं काय. हाऊ दिस प्रिमिटिव्ह युनिट सेल? प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट कॉर्नर ओनली. प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये काय प्रेझेंट आहे? पार्टिकल्स फक्त कॉर्नरला प्रेझेंट आहे. बट इन केस ऑफ सेंटर्ड युनिट सेल, particles are present at corner as well as other position. कॉर्नरला तर पार्टिकल्स असणारच आहे, बट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट अदर पोझिशन. दुसऱ्या पोझिशनला सुद्धा या ठिकाणी पार्टिकल्स प्रेझेंट आहेत. देन अगेन दिस सेंटर्ड युनिट सेल आर क्लासिफाईड इन अगेन 3 कॅटेगरीज. हा सेंटर्ड युनिट सेल जो आहे त्याचे पुन्हा 3 भाग पडतात. रेड डायग्राम तुम्ही काढून घेऊ शकता. युनिट सेलचे 2 पार्ट बघितले आपण, प्रिमिटिव्ह युनिट सेल as well as centered unit cell. Then centered unit cells are again classified in 3 ways, that is body centered, face centered and end centered. Centered unit cell चे पुन्हा 3 पार्ट, body centered, face centered and end centered. Okay, what about body centered cube? Particles are present at
corner as well as particles are present at corner as well as center of the body. Then at face centered, particles are present at corner as well as center of each face. पार्टिकल्स तर कॉर्नरला प्रेझेंट असणारच आहे, बट प्रत्येक फेसचा जो सेंटर आहे त्या सेंटरला प्रेझेंट असणार. देन व्हॉट अबाउट एंड सेंटर? Particles are present at corner as well as the particles are present at the center of two opposing faces. जे समोरासमोर जे दोन अपोजिंग फेसेस आहेत त्या फेसेसचं सेंटर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं. असे तीन पार्ट्स सेंटर्ड युनिट सेलचे आहेत. बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड अँड एंड सेंटर्ड. पुढे आपण याचे डायग्राम्स पाहिल्यानंतर तुम्हाला आणखी एकदा याची पूर्ण आयडिया क्लिअर होते, कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही. ठीक आहे, ओके. देन ठीक आहे, यामध्ये आपण पाहिलं आता युनिट सेल. युनिट सेलचे दोन मेन भाग, त्यामध्ये प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि सेंटर्ड युनिट सेल. त्या सेंटर्ड युनिट सेलचे पुन्हा तीन पार्ट पाहिले आपण, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड अँड एंड सेंटर्ड. ठीक आहे. देन आफ्टर दॅट वी कम्स ऑन अ 7 क्रिस्टल सिस्टीम. या मेन 7 क्रिस्टल सिस्टीम आपल्याला या ठिकाणी बघायच्या. त्याचं नाव कसं लक्षात ठेवायचं त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी क्लिव सांगतो आणि त्यानुसार तुम्हाला या सर्व 7 क्रिस्टल सिस्टीम आपल्याला लक्षात ठेवता येतील. ओके, आता बघा, देर आर 7 टाइप ऑफ प्रिमिटिव्ह युनिट सेल. त्यामध्ये 7 प्रकारच्या युनिट सेल्स या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. प्रिमिटिव्ह युनिट सेल्स: क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, देन मोनोक्लिनिक, हेक्सागोनल, रोम्बोहायड्रल आणि ट्रायक्लिनिक. बघा, या ठिकाणी 7 टाईपचे क्रिस्टल, 7 क्रिस्टल सिस्टीम आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे टोटल 7 टाइप्स आपल्याला या ठिकाणी क्रिस्टलचे पाहायला मिळतात. आणि याच ठिकाणी याचे पुन्हा काही क्यूबिक मध्ये किती पार्ट्स, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, हेक्सागोनल, रोम्बोहायड्रल आणि ट्रायक्लिनिक. हे 7 क्रिस्टल सिस्टीम्स जे आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी थोडे माहीत असायला पाहिजे. याची नावं सुद्धा माहीत असायला पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये वगैरे आपल्याला या ठिकाणी कधी कधी याच्या एजेस बद्दल तुम्हाला क्वेश्चन असू शकतो. पुढे आपण एक चार्ट बघणार आहोत, त्या चार्ट मध्ये तुम्हाला पुन्हा आयडिया क्लिअर होईल. क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, हेक्सागोनल, रोम्बोहायड्रल आणि ट्रायक्लिनिक. ऑल these are the 7 crystal system. Okay, now आता एक टेबल तुमच्यासमोर मी देतो आहे. या टेबलमध्ये मी काय केलं आहे, या टेबलमध्ये क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, हेक्सागोनल, rhombohedral, that is called trigonal also, then monoclinic and triclinic. बघा, सिक्वेन्स पुन्हा एकदा परत घेतो आम्ही. क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, हेक्सागोनल, रोम्बोहायड्रल, मोनोक्लिनिक आणि शेवटी ट्रायक्लिनिक. आता बघा, तुम्हाला थोडे हे एवढे नावं, अवघड नावं लक्षात राहण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक बुक्समध्ये पण तुम्ही पाहिलेली असेल. फार काही याच्यात अवघड काम नाही आहे. बघा, त्याला काय करायचं आहे. क्यूबिक साठी मी पहिल्यांदा लिहितो आहे सी, नंतर लिहितो आहे टी, नंतर लिहितो आहे ओ, नंतर लिहितो आहे एच ई, नंतर लिहितो आहे आर, नंतर लिहितो आहे एम, नंतर लिहितो आहे टी. तुम्ही तुमच्या समोर पेन कागद घेऊन तुम्ही लिहायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. यामध्ये पहिल्यांदा मी लिहिलं आहे सी, टी, नंतर ओ, एच ई, आर, नंतर एम आणि नंतर टी. ओके, तर त्याचा सिक्वेन्स जर मी लावला तर कसा बनतो आहे, सी टू हर एम टी. ओके, सी फॉर क्यूबिक आहे, टी फॉर टेट्रागोनल, ओ फॉर ऑर्थोरोम्बिक, एच ई फॉर हेक्सागोनल, आर फॉर रोम्बोहायड्रल आणि एम फॉर मोनोक्लिनिक आणि टी फॉर ट्रायक्लिनिक.
ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता त्यानंतर जवळपास आता हे 14 क्रिस्टल लॅटिस आहेत कसे? 14 क्रिस्टल लॅटिस. 14 क्रिस्टल लॅटिस सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 14 क्रिस्टल लॅटिस नेमके आहे कसे असतील? तर त्यासाठी तुम्हाला एक थोडा आणखी या ठिकाणी मी नंबर लिहितो आहे. या ठिकाणी मी नंबर लिहितो आहे. 3 नंबर लिहितो आहे. आता कशासाठी लिहिला तुम्हाला लक्षात येईल नंतरच. आता मी या ठिकाणी नंबर लिहिला आहे. 2 नंबर लिहिलेला आहे. या ठिकाणी मी नंबर लिहिला आहे. 4 नंबर लिहिला आहे. ओके. नंतर खाली येतो आहे मी याच्यासाठी दिलेला नंबर 1 नंबर लिहिला आहे. नंतर खाली मी येतो आहे या रोम्बोहेड्रल साठी परत मी 1 नंबर लिहिला आहे. मुद्दाम मी ब्रॅकेट मध्ये आता नंबर लिहितोय तुम्हाला थोडं समजण्यासाठी. या ठिकाणी मोनोक्लिनिक साठी मी नंबर लिहितो आहे 2 आणि या ट्रायक्लिनिक साठी मी लिहितोय नंबर 1. आता मी हे काय नंबर लिहिले? आता हे सगळे जर नंबर तुम्ही आता वहीवर नोट केले 3 2 4 1 नंतर 1 2 1. ओके. एक नंबर बघा 32,41,121 हा एक मॅजिक नंबर आहे. फॉर एक्झाम्पल विचार केला याला मी 3 लिहिलं आहे समोर म्हणजेच काय या क्युबिक मध्ये क्रिस्टल लॅटिसचा क्लास पहिल्यांदा दिलाय तुम्हाला. आता एक एक गोष्ट आपण बघणार आहोत. क्युबिक मध्ये 3 मी पॉइंट लिहिले नेमका काय पॉसिबल टाइप ऑफ युनिट सेल यामध्ये क्युबिक मध्ये कोणते असणार आहेत प्रिमिटिव्ह आहे बॉडी सेंटर्ड आहे फेस सेंटर्ड हे त्याचा अर्थ आहे. त्यानंतर टेट्रागोनल मध्ये 2 टाइपचे क्लास युनिट सेलचे क्लास तुम्हाला दिसणार आहे प्रिमिटिव्ह आणि बॉडी सेंटर. ओके. ऑर्थोरोम्बिक मध्ये तुम्हाला 4 टाइप्स या ठिकाणी दिसतील प्रिमिटिव्ह बॉडी सेंटर्ड फेस सेंटर आणि एंड सेंटर असे 4 टाइप तुम्हाला दिसतील. नंतर ऑर्थोरोम्बिक मध्ये तुम्हाला ऑर्थोरोम्बिक झाले आपले 4. त्यानंतर हेक्सागोनल मध्ये तुम्हाला एकच टाइप दिसणार आहे. देन रोम्बोहायड्रल मध्ये तुम्हाला एकच टाइप आहे तो म्हणजे प्रिमिटिव्ह युनिट सेल. मोनोक्लिनिक मध्ये तुम्हाला 2 टाइप दिसणार आहेत प्रिमिटिव्ह अँड एंड सेंटर. देन फॉर आवर ट्रायक्लिनिक देर आर ओनली वन दॅट इज प्रिमिटिव्ह युनिट सेल. म्हणजे आता आपण याची जर बेरीज करायला गेलो तर बघा तुम्हाला 14 टाइप ऑफ ब्रॅव्हेज लॅटिस लक्षात येतील. बघा टोटल बेरीज तुम्ही करू शकता 1 3 4 5 नंतर या ठिकाणी पुन्हा घेतलो आपण 9 10 11 12 13 14 म्हणजे टोटल हे 3 2 4 परत या ठिकाणी 1 परत या ठिकाणी 1 नंतर 2 1. ओके. म्हणजे पूर्ण नंबर दिलेला मी 32,41,121 असा नंबर मी एक लिहिला. एक उदाहरणार्थ तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं लॉजिक पण वापरू शकता. समजा कोणाला लक्षात राहत नाही तरी तर मग या ठिकाणी ह्या नंबर्स वरनं तुम्ही याचे किती टाइप ऑफ युनिट सेल आहेत हे तुम्ही पॉसिबल टाइप्स काढू शकता. ओके. देन देर आर एक्झाम्पल्स ऑफ द युनिट सेल्स. क्युबिक मध्ये कुठला टाइप आहे क्युबिक मध्ये एक्झाम्पल घ्या KCl NaCl. टेट्रागोनल मध्ये एक्झाम्पल आहे SnO2 TiO2. देन ऑर्थोरोम्बिक मध्ये आहे KNO3 BaSO4. देन ऑर्थोरोम्बिक हेक्सागोनल साठी घ्या मॅग्नेशियम ZnO. ऑर्थोरोम्बल रोम्बोहायड्रल that is calcium carbonate calcite HgS cinnabar. Then monoclinic sulfur sodium sulfate examples. ट्रायक्लिनिक मध्ये K2Cr2O7 and H3BO3 all the other examples.
देन याच्या एजेस बद्दल, इन केस सम MCQ exams like or NEET JEE, there are possibility to ask the such type of angles as well as axial distance. आता याला थोडं मेमोराइज करायचं आहे आपल्याला. हे तुम्हाला मी 7 नावं सांगितलेली आहेत. त्याचबरोबर 14 क्रिस्टल लॅटिस कशी लक्षात ठेवायची त्यावरही आपण चर्चा केली. आता आपण या ठिकाणी ॲक्सियल डिस्टन्स याबद्दल थोडं लॉजिकली बघायचं. यामध्ये आता एक टेक्निक घेऊनच तुम्हाला थोडं लक्षात ठेवायचं आहे. A equal to B equal to C, then A equal to B is not equal to C. पहिल्या सर्व बाजू इक्वल आहेत, नंतर एक कमी झालेली आहे, परत 2 या ठिकाणी कमी झाले. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बॉटम पासून येऊ शकता वर. ट्रायक्लिनिक आहे, कुठलीच बाजू कुठली बरोबर नाहीये. मोनोक्लिनिक मध्ये तेच फिनॉमिना आहे. आणि रोम्बोहायड्रल मध्ये या ठिकाणी ऑल साइड्स आर इक्वल्स, बट इन केस ऑफ हेक्सागोनल A is equal to B, B is not equal to C. सेम टिपिकल पॅटर्न आहे अँगलचा सुद्धा. या ठिकाणी अँगल मध्ये सुद्धा पहिल्या 3 बाजू बघा, नंतर टॉप टू बॉटम वर या. एक अशी टेक्निक या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अल्फा बीटा गॅमा इक्वल टू 90 डिग्री आहे. अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू 90, देन अगेन अल्फा बीटा इक्वल्स टू 90 डिग्री. कुठल्या अँगल मध्ये कुठेही छेडछाड नाही आहे. ऑल आर इक्वल टू 90 डिग्री. देन in case of fourth hexagonal, alpha equal to beta 90 degree, gamma is of 120. Then alpha equal to beta equal to gamma is not equal to 90 in case of rhombohedral. Then monoclinic and triclinic. In case of triclinic, there are each and every angle is different. Alpha is not equal to beta is not equal to gamma equal to 90. In case of monoclinic, alpha equal to gamma equal to 90, but beta is not equal to 90. All such parameters are there to understand the angles as well as axial distance. Okay, now in this way, when we practice more and more, then we learn all these. Now we discuss about the unit cell of 14 types of Bravais lattice. जे आता आधी आपण पाहिलेलं आहे क्युबिक लॅटिस. आता त्या डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन आपल्या या ठिकाणी बघायचं. In case of cubic lattice, all sides of the same length and angle between the faces are 90 each. क्युबिक मध्ये त्याचे 3 पार्ट्स जे आपण पाहिले होते आधी. सिंपल मध्ये प्रिमिटिव्ह युनिट सेल, बॉडी सेंटर्ड अँड फेस सेंटर्ड. आता याचे पूर्ण ग्रीन पॉइंट दिसतात तुम्हाला. टोटल कॉर्नरला प्रेझेंट आहेत 8 पॉइंट्स. ओके, ऑल दे आर द एजेस. दिस इज बॉडी सेंटर्ड. Particles are present at corner as well as the center of the body. Now these are face centered. Particles are present at corner as well as center of each face. Corner ला तर present आहेच, परंतु कुठे present आहे? Center of each face. हा जो प्रत्येक फेस आहे त्या प्रत्येक फेसचा या ठिकाणी सेंटर घेतलेला आहे. That is our face center. ह्या डायग्राम तुम्ही कडे बघू शकता. प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर. सिंपल डायग्राम्स तुम्हाला काढता येतील. देन tetragonal lattice. One side is different in length from the others to and the angle between the faces are 90 each. प्रिमिटिव्ह आणि बॉडी सेंटर असे 2 पार्ट्स आहेत टेट्रागोनल मध्ये. बॉडी सेंटर्ड या ठिकाणी सेंटर्ड आहे. ऑर्थोरोम्बिक नेक्स्ट पार्ट, दॅट इज ऑर्थोरोम्बिक. आता आपण जवळपास 14 ब्रेविड लॅटिसचे पार्ट बघतो. क्युबिकचे 3 पार्ट पाहिले, आता त्यानंतर ऑर्थोरोम्बिकचे पार्ट आहे. ऑर्थोरोम्बिक लॅटिस, unequal sides and angle between the faces are 90. Primitive and
body centered, and face centered. All these are included. Now, in case of monoclinic, primitive, end center. Okay, primitive and end centers. Unequal sides, two faces have angle not equal to 90. In case of monoclinic lattice. Another points arguments. Hexagonal lattice, one side is different in length from the other two, and the marked angle on the two faces are 60 degrees. Rhomboidal lattice, all sides are equal in length and the marked angle on two faces are less than 90. All these things are mentioned in our table, which we already discussed. Then in triclinic, unequal sides, unequal angles with none equal to 90. कुठलाच या ठिकाणी equal नाही. Hexagonal, rhombohedral and triclinic. Examples या ठिकाणी with diagrams. Okay. Now this is all about the unit cell and crystal lattice. In next period we discuss about the number of atom in a unit cell.